शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई शिक्षक मतदारसंघातील आमदार जगन्नाथ अभ्यंकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या। तसंच अनुकंपा तत्वावरील भरती, अशैक्षणिक कामं, शालेय पोषण आहार, शाळांचा शैक्षणिक दर्जा, सेवेतून अचानक बडतर्फ केलं जाणं अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर जे प्रश्न सुटणार नाहीत त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार अभ्यंकर यांनी दिली। या विधान परिषदेच्या याच्यामध्ये जेव्हा आता अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये 3-4 प्रकारचे जे आमचे आयुध आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आम्ही हे मागण्याचा प्रयत्न केला। मी एकट्यानंच नव्हे पण इतर आमदारांनी सुद्धा या बाबतीत खूप आग्रही भूमिका घेतली होती। जे शिक्षक आमदार नाहीत त्यांनी सुद्धा याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केला, पण ते घडलेलं नाही आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत त्या सगळ्यांची मागणी 20-20, 25-25 वर्ष जे विनावेतन सेवा देत आहेत ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, त्या सगळ्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या 20-25 वर्षापासून विनावेतन काम करण्याचा प्रसंग आज निर्माण झालेला आहे आणि तो राज्य शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे। या बैठकीला शिक्षक सेना समन्वयक संतोष आहिरे, जिल्हाध्यक्ष अरुण मुजुमदार, मुस्ताक पटेल, सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, महापालिकेच्या वेतन पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम, आर.व्ही. कांबळे, सुनील जगताप, रंगराव कुसाळे, मोहन गायकवाड आदी उपस्थित होते।